नमस्कार, माझं नाव रोहित जावळे. 2023 नीटची एक्झाम ज्यावेळेस मी दिली, मला फिजिक्सला 9 मार्क आलेले. त्यानंतर मी एक ड्रॉप घेतला, सरांशी गाईडन्स घेतलं, रेग्युलर लेक्चर्स केले, रेग्युलर टेस्ट दिल्या. तर नीट हा 2024ला मला 85 मार्क्स होते फिजिक्समध्ये. आता यावर्षी मला फिजिक्सला जरी कमी स्कोर येत असला, पर्सेंटाईल वाईज मला 89 पर्सेंटाईल येत आहे फिजिक्स आणि माझा नंबर यावर्षी लागतोय. तर रेग्युलर क्लासेसमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्यापैकी काही गोष्टी जसं जसं आपण स्टार्ट करतो, स्टार्टिंगमध्ये आपल्याला एक लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स असते. माझा नंबर लागेल, नाही लागणार, माझ्याकडनं होईल, नाही होईल. मग यामुळे आपण सरांशी कन्सल्ट केलं पाहिजे, असे ओव्हर थिंकिंग टाळली पाहिजे. फिजिक्स सुरुवात करताना खूप वेळ लागतो, 7-7, 8-8 घंटे फिजिक्सला जातात. मग याचा अर्थ असा नाही की आपल्याला वाटतं की बाकीच्या विषयाला कॉम्प्रोमाइज होतोय, टाइम कमी पडतोय. ते तुम्हाला सुरुवातीला वाटणार, पण जसं जसं आपण समोर चालू आपल्याला बॅलन्स करायचंय. केमिस्ट्री पण, बायो पण आणि फिजिक्स सुद्धा. तर फिजिक्सला समजा जास्त टाइम जातोय, कमी टाइम जातोय, क्वेश्चनला टाइम भेटत नाही, यासाठी तुम्ही सरला भेटा, टाइम मॅनेजमेंट बद्दल डिस्कस करा. सर तुम्हाला त्याविषयी गायडन्स करतील. क्लासमध्ये इम्पॉर्टंट आहे क्लास नोट्स. क्लास नोट्स शक्यतो रेग्युलरमध्ये रोजच्या रोज लिहा. काही मुलं काय करतात, घरी जाऊन आता रफमध्ये लिहितो, घरी जाऊन मग परत दुसऱ्या वहीत लिहितो. ह्या गोष्टी टाळा, ज्याने बॅकलॉग क्रिएट होणार नाही. क्लास नोट झाल्यानंतर ज्यावेळेस वीकली टेस्ट असते, वीकली टेस्टसाठी ज्या होमवर्कच्या डीपीपी, सर्व डीपीपी तुम्ही पूर्ण कंप्लीट केलेल्या पाहिजे. रोजचा होमवर्क रोज करायचा आणि पेपरच्या अगोदर क्लास नोट सगळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर जसे जसे चॅप्टर समोर समोर जातात, तस तसं आपण फॉर्म्युला बुक बनवून ठेवली पाहिजे. कारण की जे नीटचा जे शेवटचा पेपर असतो, त्या शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण नोटबुक रिवाइज करणे हे पॉसिबल नसते. त्यावेळेस आपण काय करतो, त्यावेळेस आपण फॉर्म्युला बुक वाचतो. त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला बुक सुरुवातीपासून बनवणं. तर या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. टेस्ट कधीही बुडवू नका. मला कमी मार्क येईल, माझा अभ्यास झाला नाही, या कारणामुळे टेस्टला जाणं टाळतो आपण. पण असं करू नका. जर तुम्ही टेस्ट दिलं नाही, तुम्हाला कुठे कळणार की मी कुठे कमी पडतोय, कोणता टॉपिक वीक आहे. त्यामुळे रेग्युलर टेस्ट द्या, रेग्युलर लेक्चर्स करा, नोट्स मेंटेन ठेवा, फॉर्म्युला बुक लिहा. एवढं.